पूर्ण आपण बाजूला ठेवले असं नाही. त्या बाबतीतली सुद्धा कार्यवाही सरकार निश्चितपणानं करणार आहे. पण आता रोज सांगायचं रास्ता रोको करा, आता मुलांच्या 12वीच्या परीक्षा सुरू होणार आहेत, वेगवेगळे सार्वजनिक समारंभ आहेत, लग्न समारंभ आहेत. मग असं असताना केवळ मी म्हणतोय तसं झालं पाहिजे, मी सांगेल तसं झालं पाहिजे, याप्रमाणे महाराष्ट्रातल्या सामान्य नागरिकांना, जनतेला वेठीस धरण्याचं काम कुणीही करू नये. राज्य सरकार सकारात्मक आहे. राज्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे. राज्यात कुठेही अशा पद्धतीनं, आणि शेवटी रास्ता रोको केला, रास्ता रोको हा शेवटी पब्लिकला त्रासाचा आहे, सामान्य लोकांना त्रासाचा आहे. मी अनेक वेळा सांगितलं, आपण रास्ता रोको करतो, वाहनं थांबवतो, त्यातनं काही रुग्ण जाणारे असतात, त्यातनं काही वयोवृद्ध लोक जाणारे असतात, ज्यांना तातडीनं कुठं न्यायालयीन बाबीसाठी जायचं असतं, वैद्यकीय बाबीसाठी जायचं असतं, त्यांना सुद्धा याचा त्रास होतो. आणि म्हणून माझं स्पष्ट भूमिका आहे, माझं स्पष्ट म्हणणं आहे की एवढ्या चांगल्या रीतीनं हा आरक्षणाचा प्रश्न सुटला असताना आता केवळ सारखं सारखं लोकांना विटीस धरणं आणि सारखं सारखं राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी भूमिका घेणं हे राज्याच्या हिताचं नाही, कुठल्याही समाजाच्या हिताचं नाही. त्यामुळं या रास्ता रोकोच्या भूमिकेपासून जरांगे पाटलांनी आता या ठिकाणी मागं हटावं, थांबावं. राज्य सरकार नेहमीच मराठा समाजाच्या आणि इतर सगळ्याच समाजाच्या लोकांना न्याय देण्यासाठी, त्यांना समतोल न्याय देण्यासाठी माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हे सरकार सतत प्रयत्नशील राहिले आणि इथून पुढे सुद्धा राहणार आहे. सरकारनं मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आणि स्वतंत्र आरक्षणाची ही तरतूद करण्याचा प्रयत्न केला. मात्र जरांगे पाटील हे कुणबी सर्टिफिकेट देऊन ओबीसी मधूनच आरक्षण द्या या मागणीवरती ठाम आहेत. त्यांच्या भूमिकेकडे कसं पाहताय? हे बघा, राज्य सरकारची भूमिका पहिल्यापासून स्पष्ट होती. इतर कुणाच्याही ताटातलं आम्हाला काढायचं नाही. हे एकदा नाही, अनेक वेळा शासनानं स्पष्ट केलं, आम्ही अनेक मंत्र्यांनी स्पष्ट केलं. मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमिती आहे, त्या उपसमितीच्या सर्वसन्मान्य मंत्री महोदयांनी स्पष्ट केलं. आणि सभागृहामध्ये सुद्धा माननीय मुख्यमंत्री, सभागृहाचे नेते एकनाथजी शिंदे साहेबांनी सांगितलं की आम्ही इतर कोणाच्याही आरक्षणाला धक्का लावणार नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळणं महत्वाचं आहे. कुठलं आरक्षण गरजेचं आहे? पहिलं नोकऱ्यांमधलं आरक्षण गरजेचं आहे, तो प्रश्न 10% आरक्षणातून सुटला. शाळा प्रवेशांमधनं उच्च शिक्षणाच्या प्रवेशासाठी आवश्यक आहे, शैक्षणिक प्रवेशासाठी आवश्यक आहे, तो प्रश्न या 10% आरक्षणामुळे सुटला. हे दोन महत्वाचे ज्वलंत प्रश्न तरुणांच्या समोर आहेत. ते आता 100% या कायद्यामुळे त्यांना न्याय मिळालेला आहे. मग आम्हाला ओबीसींच्यातनंच पाहिजे, हे अशा पद्धतीनं भूमिका घेण्यापेक्षा मराठा समाजाला या 10% आरक्षणामधनं न्याय मिळालेला आहे. मराठा समाजातल्या तरुण मुलांच्या नोकऱ्यांचा, शैक्षणिक प्रवेशाचा प्रश्न सुटलेला आहे. आणि मी सांगतो, म्हणजे माध्यमांना सुद्धा माझी विनंती आहे, थोडंसं आपण ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये कुठेही जाऊन बघा, अधिवेशनामध्ये कायदा पारित झाल्या मुंबईमध्ये तर मराठा आंदोलकांनी किंवा समन्वय किंवा मराठा समाजाच्या लोकांनी मुख्यमंत्र्यांचं, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं स्वागत केलंच. पण आमच्या भागामध्ये, गावागावामध्ये, कुठल्याही भागात जावा तुम्ही, लोकांनी फटाकडे फोडले, मिठाई वाटली, पेढे वाटले. तरुणांच्यात तर प्रचंड उत्साह आहे. आता बघा, 1 लाख नोकऱ्यांची नोकर भरतीची प्रक्रिया सुरू आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये आता या 10% कायद्याचा सगळ्यांना उपयोग होणार आहे. लोकांना त्याच्यामध्ये, मराठा समाजातल्या मुलांना त्याच्यामधनं नोकऱ्या मिळणार आहेत. त्यामुळं माझं आजही भूमिका आहे, मी आजही सांगतो, केवळ रास्ता रोको करणं, आंदोलन करणं, लोकांना विटीस धरणं हे योग्य नाही. बघा, आंदोलनं झाली की पोलिसांना कायदा सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी कारवाई करावी लागती. व परत आता आंदोलन करणारे, रास्ता रोको करणारे परत आमच्याच लोकप्रतिनिधींकडे येतात की आम्हाला नोकर भरतीसाठी आता पोलिसांचं व्हेरिफिकेशन, म्हणजे कॅरेक्टर व्हेरिफिकेशन मिळत नाही, गुन्हे नाहीत, ही दाखले मिळत नाहीत, सर्टिफिकेट मिळत नाहीत, आमच्या नोकऱ्यांचा प्रश्न निर्माण झालाय, आम्हाला कुठं बाहेर देशात जायचे, आम्हाला पासपोर्ट मिळत नाहीत. असं आपण तरुणांनी सुद्धा या गोष्टीचा विचार केला पाहिजे. सरकार एवढं सकारात्मक आहे तर केवळ असे कायदा हातात घेऊन पुन्हा गुन्हे दाखल झाले की पुन्हा वर्ष 2-2 वर्ष ते गुन्हे निकाली काढायसाठी लागतात. त्यामुळं सगळ्या लोकांना, सगळ्या समाजाला, राज्यातल्या जनतेला माझी विनंती आहे की सरकार सकारात्मक आहे.
राहता राहिला प्रश्न सगळ्या सोयऱ्यांचा, तर त्या 6 लाख ऑब्जेक्शन जी आलेली आहेत त्याच्यावर सुद्धा निश्चितपणानं नियमात कायद्यात ज्या तरतुदी आहेत त्याला अनुसरून पुढची कार्यवाही सरकार करेल. कुणीही आंदोलन करू नये, कुणीही रास्ता रोको करू नये. राज्यातल्या सामान्य जनतेला वेठीशी धरण्याचं काम, एवढा चांगला निर्णय झाला असताना सुद्धा वेठीशी धरण्याचं काम राज्यातल्या जनतेला कुणी करू नये अशी नम्र विनंती राज्यातल्या जनतेला सरकारचा प्रतिनिधी म्हणून माझी आहे. जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोण असेल असं वाटतं तुम्हाला?